नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आता सध्या आहे मीरा रोडच्या मुंशी कंपाऊंड परिसरामध्ये आणि या ठिकाणी पोलिसांची एक बीट चौकी आहे आणि त्याच्या बाजूलाच मीरा भाईंदर महानगरपालिकेचं आरोग्य केंद्र आहे। आणि या ठिकाणी आता काही तासापूर्वी पोलिसांनी एक मोठा गुटख्यांचा साठा जप्त केला आहे। या माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एका घरामध्ये हा साठा सापडला आहे। तुम्हाला त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो। आता सध्या त्या ठिकाणी पोलीस आहेत आणि पोलीस त्या ठिकाणचा पंचनामा करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात गुटखेचा माल हा या ठिकाणी जप्त केलेला आहे। तर आपण जाऊया त्या ठिकाणी, तुम्हाला ते ठिकाण दाखवतो जिथे हे सर्व गुटखा ठेवण्यात आलेला आहे। कौन रहता था इस घर में? किसमें? इस घर में कौन रहता था? उसमें हम लोग को नहीं मालूम। आप लोग कुछ भी नहीं पता यहाँ कोई नहीं, रहता था? वो जो है वो लोग गांव गए हैं, मराठी है रहती थी इस ना, घर में कौन रहता था? उसको नहीं मालूम मेरे को। लोग गांव रहते हैं। महबूब करके वो तो मर गया वो तो। अच्छा, और उनका लड़का अभी वो घर किसी को भाड़े पे दिया था? भाड़े पे दिए थे, एक जन थे तो वो भी मर गए। अब ये लिए है। आपको पता है अभी क्या हुआ है वहाँ पे? गुटखा पकड़ा गया, पुलिस यहाँ पे है, पंचनामा कर रही है। अपने को क्या उसके नहीं, आप बारे यहाँ रहते हैं, आपने कभी देखा नहीं यहाँ पे किसी को आते जाते वक्त, में? नहीं। गुटखा रखते वक्त, गुटखा ले जाते वक्त? अपने अपने काम धंधे से रहते हैं। तर जसं की आपण पाहू शकता या ठिकाणी हे घर आहे, या ठिकाणी पोलीस आहेत, हे पंचनामा करत आहेत आणि ही जी खोली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा हा सापडलेला आहे। इथे राहणाऱ्या नागरिकांना याच्याबद्दल कुठलीच माहिती नाही आहे। पोलिसांनी अजूनपर्यंत अधिकृत कुठल्या प्रकारची माहिती दिलेली नाही, फक्त त्यांचा आता पंचनामा सुरू आहे। पंचनामा झाल्यावर पोलीस अधिकृत सर्व माहिती देणार असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांचं सांगणं आहे। या सर्व संदर्भात जी काही माहिती मिळेल ती आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू। धन्यवाद। माझा